नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे खूप खूप जास्त आभार, कारण तुम्ही आपल्याला जो प्रचंड असा प्रतिसाद देताय सायन्स बाय प्रमोद सर ह्या ॲपला जो तुमच्याकडून प्रतिसाद मिळतोय त्याच्याबद्दल खरंच खूप कृतज्ञता व्यक्त करतो। आणि आज या ठिकाणी आपण अगदी छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत। व्हिडिओच्या टायटलवरून लक्षात आलं असेल, यात सगळं आपण क्लिअर करणार येतं की कसे मार्क पाडायचे, कसे मार्क वाढवायचे। काहींना 2 पासून 12 पर्यंत पोहोचायचंय, काहींना 10 पासून 12 पर्यंत पोहोचायचंय, काहींना 7 पासून 12 पर्यंत पोहोचायचंय। एक ऍटलीस्ट 12 म्हणजे पेपरच्या काठिण्य पातळीवरती कमी जास्त होऊ शकतं, परंतु आपल्याला एक ऍटलीस्ट चांगला स्कोर यावा असं आपण डोक्यात ठेवलं पाहिजे। किंवा अजून काही मुलांचे प्रश्न येते की बॅच मध्ये नक्की काय देणार येतं, तुमच्याकडे वेगळं काय, तुम्ही सगळ्या मार्केटपेक्षा काहीतरी आम्हाला वेगळं काय देणार येतं किंवा कसं देणार येतं, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये करणार आहोत। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की खूप जास्त वेळ नाही घेणार आहे तुमचा, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। एक सुरुवातीला इमेज दाखवतो, त्याच्यावरून लक्षात आलं असेल की बॅड टाइप ऑफ फिअर म्हणजे भीती असावी, पण कधी आदरयुक्त भीती असते, कधी चांगली भीती असते, कधी वाईट भीती असते। ही बॅड भीती काय आहे, तर इथं तुम्ही उभा आहे, सपोज आता तुम्हाला सक्सेस म्हणजे कंबाईनची पोस्ट, गट ब असेल गट क असेल, पोस्ट जर पाहिजे असेल तर मध्ये एक दरी आहे आणि ती दरी आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीची। कुठली आहे? सायन्स अँड टेक्नॉलॉजीची। आता ही दरी का तयार झाली, एक तर तुम्हाला सायन्स अवघड जातं हा दुय्यम भाग राहिला, पण पहिल्यांदा असं केलंय की आयोगाने पूर्वला 15 प्रश्न येतं, मेन्सला 20 प्रश्न 40 मार्काला दिलेले येतं। म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला काहीही झालं तरीही सायन्सला ऑप्शनला टाकणं, हलक्यात घेणं किंवा कमी अभ्यास करणं असं करता येणार नाही, कारण तुमची एक सिंगल चूक, एक मिस्टेक सुद्धा तुम्हाला ह्या दरीत कोसळू शकते आणि तुमची पोस्ट हातात येता येता काय होईल, मिस होऊ शकते। त्याच्यामुळे तो ऑप्शन आता बंद झालाय की सायन्स आणि टेकला आपण नंतर पाहू किंवा काय करू वगैरे बंद झालंय। आता आपण पूर्वच्या दृष्टीने फक्त सायन्स कडेच थोडंसं फोकस करू। टेक्नॉलॉजीला आपल्या गटकच्या मेन्सच्या पोरांनी कसं फेस केलंय आणि आपल्या बॅचने कसं त्याला इतिहास घडवून एकदम जबरदस्त रिझल्ट दिलाय, हे आपल्या टेलिग्राम चॅनल असेल, युट्यूब असेल, सगळीकडे तुम्ही पाहिलंय। आता आपण सायन्स वरती काही गोष्टींची चर्चा करू। मग ही जी भीती होती, ही जी दरी होती, गटकच्या मुख्याला जाता जाता मी ऑलरेडी बॅच घेतली होती, सगळे व्हिडिओ होते, सगळा कंटेंट होता, पण ती भीती काही संपत नव्हती। मग त्या भीती संपवण्यासाठी जायच्या आधी आदल्या 2 दिवस फक्त मी 12 प्रश्नांसाठी 12 मुद्दे तयार केले आणि ती भीती घालवण्याचा प्रयत्न केला। माझा उद्देश एवढाच होता की ती भीती जावी, तुम्हाला तुमचं रिवाईज झालंय असं वाटावं। पण नशिबाने म्हणा, कोइन्सिडेंटली म्हणा किंवा आपलं प्रेडिक्शन चांगलं झालं की 12 प्रश्नापैकी जवळपास 7 ते 8 प्रश्न ॲज इट इज याच्यातून जसेच्या तसे पडले, जे तुम्हाला मी प्रूफ सहित सर्व व्हिडिओ दाखवले आहेत। त्यामुळे अशी भीती घालवण्यासाठी आपण असे काय करतो, वेगवेगळे प्रयोग करतो। आता या आपल्या मूळ मुद्द्याकडं की आपलं टार्गेट काय, आता 9 नोव्हेंबर आणि येणारी गट क। 9 नोव्हेंबरला काय, ग्रुप बी आणि त्याच्यानंतर आहे ग्रुप सी। आता इथंच हा प्रवास थांबणार नाहीये, ग्रुप सी ची होईल परीक्षा जस्ट महिनाभरामध्ये 2026च्या प्रचंड अशा मोठ्या जाहिराती पडणार आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला सायन्स हे आता एकदाच करून टाकावं लागणार आहे। सायन्स आणि टेक एकदा त्याचं दुखणं संपून टाकायचं आहे। याच्या अनुषंगाने एक छोटीशी उदाहरण सांगतो, पण शेवटी सांगतो की हे का करणं गरजेचं आहे। अगोदर आपण सुरुवातीला पाहूया की आता काय झालंय की 2-3 पेपर आपले मागचे जर पाहिले तर एक पॅटर्न फॉलो होतोय। आपल्याला 12+ कसं जायचंय ह्या स्ट्रॅटर्जीकडे आपण आता वळतोय। काय झालंय की हा प्रश्न आहे पहा, आता कालच्या प्रश्नाला विचारलाय की कॅल्शियम ऑक्सीक्लोराइडचे सामान्य नाव काय, बरोबर, याचं उत्तर वगैरे सगळं झालेलं आहे आपलं। पण हाच प्रश्न प्रीला विचारलाय, एक ॲस्पिरिनचे रासायनिक नाव काय, म्हणजे सामान्य नाव असेल, रासायनिक नाव असेल, ह्या टाईपचा एक फॉर्मॅट आता फॉलो व्हायला लागलाय। ही आपली आयोगाबद्दलची निरीक्षण नोंदवली गेली पाहिजेत। हा झाला प्राणी वर्गीकरणाचा प्रश्न। मागच्या परीक्षेमध्ये वनस्पती वर्गीकरणावरती सेम असा प्रश्न, या बाजूला सगळे शैवाळ आणि या बाजूला त्याच्यात असणारी रंगद्रव्य किंवा शैवाळांची नावं आणि या बाजूला त्याच्यामध्ये असलेली उदाहरणं, असं फॉर्मॅट विचारलं होतं। ह्या वेळेस त्यांनी काय केलं, प्राणी वर्गीकरणाकडे शिफ्ट झाले, बरोबर। त्यानंतर एक अजून फॉर्मॅट, जसं मी तुम्हाला कालही सांगितलं की माशांची नावं दिली पण वेगळी दिली, सोपी नाही दिली। लॅबिओच्या ऐवजी जर रोहू दिला असतं तर तुम्हाला जमलं असतं का नाही की हा मासा आहे का नाही। हिप्पोकॅम्पसच्या ऐवजी याला छोटा समुद्री मासा आहे तसं दिलं असतं तर जमलं असतं। स्कॉलिओडनच्या ऐवजी शार्क मासा असं दिलं असतं, डॉग फिश,
तर जमलं असतं, पण त्यांनी त्याची नावं चेंज करून दिली. याच्या पॅटर्न मधून आपल्याला काय अभ्यासायचंय की आता येणाऱ्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे 1-2 प्रश्न पडणार येतं, जे असणार खूप सोपे येतं, परंतु त्याची आपल्याला तयारी त्या प्रकारची करायची आहे. त्यानंतर हे झालं एक ब्रॉन्झ, जर्मन, सिल्वर, याच्यावरती कंपल्सरी प्रश्न येतोय प्रीला. मग कुठून येतोय हा प्रश्न? हा अभ्यासक्रमातून येतोय का? आपल्या दिलेल्या ज्या इंडेक्स आहे आपली त्याच्यातून हे कव्हर होतंय का? तर नाही होते. का होत नाहीये? ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला जर 12+ मार्कांची स्ट्रॅटर्जी करायची असेल, किंवा हा प्रश्न झाला शायवळाचा अवघड प्रश्न, किंवा हा प्रश्न झाला तापमानातील, कंपल्सरी आपण पाठ करतो 1 डिग्री सेल्सिअस साठी 0.6 1 मीटर पर सेकंद एवढं काय होतं वाढतं, आणि लगेच तुम्ही बघता 0.61 आणि मारून देता, पण एक्झॅक्ट इथंच चुकतं. कारण पॅटर्न काय सांगितलं आयोगाने, इथं त्यांनी चुकवलंय, सेंटीमीटर पर सेकंद करून कन्फ्यूज केलंय. मग हे जे सगळे पॅटर्न येतं हे मी तुम्हाला का दाखवतोय? तुम्हाला जर 12+ मार्क घ्यायचेत किंवा 10+ घ्यायचेत, तुमच्या याच्यानुसार करायचं की तुम्हाला 2-3 येतात ना, तुम्ही 15ची अपेक्षा नाही करायची. 2-3 पासून एक 10 पर्यंत पोहोचायचंय. 7-8 येत आहेत ना, तर 12+ पोहोचायचंय. अशा आपल्या इमॅजिनेशन नुसार, आपला माझ्या बॅचमुळे असेल किंवा माझ्या एका व्हिडिओमुळे असेल, एक सिंगल मार्क जरी वाढतोय तुमचा, तरीही तुम्ही 0.25 ने गेलेले रिझल्ट पाहिलेले आहेत. मेरिट पाहिलेलं आहे, मेरिट 60+, 62+, 65+ मेरिट जायला लागलंय. विचार करा तुम्ही स्पर्धा कुठे आहे. मग जर तुम्हाला हे सगळे पॅटर्न फॉलो करून सायन्सला तुम्ही उतरले, तरच तुम्हाला हे तुमचं टार्गेट काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. मग याच्यासाठी ह्या सगळ्या पॅटर्नचा अभ्यास कुणी करायला पाहिजे? खरं तर ऍक्च्युली तर तुम्ही करायला पाहिजे, पण आपल्याकडून होणार आहे का तेवढं सगळं? आणि होणार असेल तर तुम्ही कशाला माझं लेक्चर पाहायला येत आहे? मग तुम्ही म्हणता सर तुम्हाला काय काम आहे? मला काही काम नाहीये. मला हेच काम आहे की सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या एका प्रश्नावरती विचार करायचा, तो पाहायचा, त्याच्यातून एक पॅटर्न काढायचा, आणि माझ्याकडून मला काय प्रेडिक्ट करता येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. हे मी करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका. मग तुम्ही काय त्याचं टेन्शन घ्यायचंय? तुम्ही फक्त मला फॉलो करायचंय. म्हणजे आपली जी बॅच आहे ती बॅच घ्यायची. मग ह्या बॅच मध्ये काय काय देणार आहे, कसं कसं देणार आहे हेही सांगतो. एक तर पहिली गोष्ट, अजूनही मुलांना कन्फ्युज आहे सर बॅच कोणती घ्यायची. पहा, जर तुम्हाला फक्त 9 नोव्हेंबर आणि गट क जर टार्गेट असेल पूर्वचं, तर फक्त पूर्वची ही बॅच आहे 499 मध्ये. याच्यात फक्त पूर्वचे प्रिलियमचे व्हिडिओ येतील, ती तुम्ही पाहू शकता. त्याच्यातून तुम्हाला सगळ्या प्रकारच्या नोट्स मिळतील, सगळ्या गोष्टी मिळतील. दुसरी बॅच आहे आपली फुल लेंथ बॅच 999 ला, म्हणजे 2000ची बॅच 999 ला. त्याच्यात पूर्वचं सगळं मटेरियल आहे, मेन्सचं सगळं मटेरियल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला PYQ ची बॅच याच्यामध्ये फ्री आहे, आणि याची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. म्हणजे तुमचा जर लॉंग टर्म प्लॅन असेल तर 100% तुम्ही ही बॅच घेतली पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आधी प्रिलियम तर पाहू नंतर मेन्सचं पाहू, काहींचा पैशाचा प्रॉब्लेम आहे, काहींची वेगवेगळ्या गोष्टी येतं, त्यांच्यासाठी म्हणून फक्त ही 499 ला आपण पूर्वची बॅच आणलेली आहे. मग बाकीच्या सगळ्या बॅचेस वगैरे आहेत. आता अजून एक प्रश्न येतोय मुलांचा सारखा की सर तुमच्या नोट्स केल्या म्हणजे मी बाकीचं काही नाही केलं तर चालेल का? कुठलं बुक नाही केलं तर चालेल का? किंवा हे व्हिडिओ सफिशियंट आहेत का? ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, ते तुमच्या तयारीवरती अवलंबून आहे. जर तुमची सायन्सची तयारी चांगली झाली असेल, आपल्या नोट्स कशा येतं, शॉर्ट मध्ये रिव्हिजन होणार येतं. म्हणजे तुमचा उद्या परवा जर पेपर आहे आणि आज 2 दिवस आधी जर तुम्ही सायन्सला वेळ देताय, तर तुमचं कुठलं बुक वाचून होणार आहे का? नाही होणार आहे. मग त्यावेळेस त्या वाचण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहिले आणि लगेच समजण्यासाठी तुमच्यासाठी या नोट्स आपल्या बेस्ट आहेत. यातून ॲज इट इज प्रश्न आलेत, मी दाखवूनही दिलेत आणि येणारही आहेत. पण तरीही मी असं म्हणेल की एखादा टॉपिक जर वास्टली करायचा असेल तर तुमच्या सोबत एखादं बुक सुद्धा असलं पाहिजे. बाजारातलं कुठलंही बुक तुम्ही घ्या, त्याच्यातून तुम्हाला तो कम्पेअर करून करता येईल. कारण आपल्या नोट्स आहेत याच्यामध्ये एखादी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते किंवा काही असतील तर ते तुम्ही समजून घ्यायचंय. लगेच त्या गोष्टीकडे नाही फोकस करायचा की इथं असं झालंय. कारण बऱ्याचदा काय झालंय की एखादी गोष्ट जर मी सांगताना बोललो की मी तुम्हाला असं देईल, मुलांनी ते पकडलंय आणि सांगितलंय मला सर तुम्ही बोलले होते की मी असं देईल, तर माझ्याकडून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी देणार आहे. जसं PYQ जी बॅच आहे त्यात तुम्हाला मी स्पेशली काहीतरी देणार आहे असं मी बोललोय, 100% देणार आहे, काम चालू आहे. बट कमिटमेंट जर आधी दिली तर ते खूप जड जाते. कारण लगेच मेसेज चालू होतात की सर एका जणाने तर काय केलं, सर मला असं द्या म्हणे. मी म्हटलं शक्य नाहीये, सध्याला वेळ नाहीये. म्हणे नाही सर प्लीज ट्राय करा वगैरे खूप मेसेज केले. मी त्याला शेवटी म्हटलं ओके. त्याने 5 दिवस वेट केलं आणि 5व्या दिवशी मला तो स्क्रीनशॉट पाठवला. सर तुम्ही बोलले होते की मी हे देणार आहे, तेवढं द्या बरं मला. म्हणजे XYZ त्याला नोट्स असतील किंवा त्याला स्वतःचं 50 दिवसाचा प्लॅनिंग असेल किंवा 10 दिवसात कसं करायचं वगैरे काही असेल त्याच्यासोबतचं. पण मी जी गोष्ट अगोदर म्हणतोय की वेळ असेल तर मी देणारच आहे.
पण ती तुम्ही लगेच पकडू नका, कारण तुम्ही एक अधिकारी होणार आहे. तर तुम्हालाही माहिती आहे माझं काम आहे क्वालिटी कंटेंट डिलिव्हरी करायचा. अजूनही सांगतो, आता आपल्या बॅच बद्दल सांगायचं तर 3 फोल्डर आपल्या बॅच मध्ये मेन असतील, ज्याच्यामध्ये एक असतो फिजिक्स, एक असतो केमिस्ट्री आणि एक असतो बायोलॉजी. मग मला हे सांगायचं की फिजिक्सचे काही व्हिडिओ अपलोड येतं, केमिस्ट्रीचे येतं, बायोलॉजीचे येतं. जवळपास हे व्हिडिओ तुम्हाला 99% कंप्लीट येतं, पण याच्यातूनही काही टॉपिक राहिलेत ते आपण लवकरच याच्यामध्ये शूट करून टाकणार आहोत. मग दुसरी गोष्ट, एक स्पेशल फोल्डर लेक्चर बनवतो आपण. मग आपण काय करतो वेगळं मार्केटपेक्षा, स्पेशल लेक्चर फोल्डर हे बनवतो आणि याच्यामध्ये असे काही टॉपिक सांगतो, जसं मी तुम्हाला सांगितलं सीयुएशन, कुशन, त्यानंतर ब्रॉन्झ, जर्मन सिल्वर नाही का, निकुंज, हे जे टॉपिक येतं हे कुठून विचारले जातात. नीटचं काही पुस्तक असेल, एनसीईआरटीचा काही संदर्भ ग्रंथ असेल, लुसेंटचं पुस्तक असेल, ह्या पुस्तकातून ते टॉपिक, ते चार्ट, ते अभिक्रियाकारक असतील किंवा ते रोगकारक असतील, हे उचलून याचा एक मस्त व्हिडिओ बनवून पीडीएफ बनवून ही तुम्हाला मी या स्पेशल लेक्चर फोल्डरमध्ये देणार आहे. ही जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ह्या बॅचचा फायदा जेवढा होतोय तेवढाच 50% म्हणजे याचा 50% असेल तर याचा 50% एवढा स्पेशल लेक्चरचा फायदा होईल. याच्या पलीकडे जाऊन शिकवताना आपण प्रत्येक टॉपिक तिथल्या तिथं पाठ करून घेतोय, म्हणजे ट्रिक्स असेल तो सोपा असेल ते करून घेतोय आणि तुमचा तो प्रश्न सुद्धा सॉल्व्ह होतोय. अजून एक आता अतिशय महत्वाचा प्रश्न की सर बॅच पाहून होईल का, बॅच करून होईल का, म्हणजे आता वेळ किती शिल्लक आहे, 45-46 दिवस शिल्लक आहेत आजपासून, तर बॅच करून होईल का. तर 100 नाही, मी तर 200% सांगतोय होईल. कारण का सांगतोय हे, बॅचचा कंटेंट पाहता तुम्हाला अजिबातही वेळ लागणार नाही. मी असं शिकवलंच नाही की एक था राजा एक थी राणी आणि मग ते आले लई लांब गावात राहायचे आणि नदी आली, नदीच्या कडेला झाड होतं, असलं मी सांगत नाही. मी डायरेक्ट सांगतो प्राणी वर्गीकरण टॉपिक घ्या, प्राणी वर्गीकरण टॉपिक घ्या. प्राणी वर्गीकरणामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू 2 टाइप्स येतं, पृष्ठरज्जू असणारे नसणारे आणि मग नसणारे किती झाले संघ, 10 प्रकारचे संघ येतं, सिलेंटराटा, पोरीफेरा, ऑर्थोपोडा सगळे, हेमिकॉर्डेटा पर्यंत 10 संघ येतं. मग एक संघ टाकला, त्या संघाचे लगेच कॅरेक्टरिस्टिक, त्या संघाचे लगेच बाकीचे युनिक पॉइंट, त्या संघाचं लगेच थोडेसे उदाहरणं. मग असं करत करत 10 संघ सांगणार आणि मग शेवटी 20 पानं नोट्स देणार आणि सगळं शिकवल्यावरती तुम्हाला अचानक विचारलं सिलेंडर आटाचं खालीलपैकी उदाहरण कोणतं, तुम्ही ब्लँक, तुम्ही काय असणार येतं, ब्लँक असणार येतं. हे घडलं विद्यार्थ्यांसोबत, म्हणून मी ते तसं करतच नाही. रिव्हिजन मध्ये पाहिलं असेल माझा पॉइंट काय आहे की त्या प्राणी वर्गीकरणाला मी माझ्या पद्धतीने डिझाईन केलंय. कसं डिझाईन केलंय मला माहिती आहे. प्रश्न कुठं येणार आहे, प्रश्न येणार आहे संघ आणि त्याचं उदाहरण. मग मी काय केलंय, एका पेजवरती तुम्हाला शिकवतानाच संघ लिहिलाय आणि त्याच्या समोर 2-2, 3-3 उदाहरणं दिलीत. ऍटलीस्ट तुम्हाला नाव कळावं की ह्या संघाचा हा प्राणी आहे. इकायनोडर्माटा जर या बाजूला आहे तर समोर तारामास आहे, हे लगेच पाठ झालं पाहिजे, हे तिथल्या तिथं क्लिअर झालं पाहिजे. हे एक मॉड्यूल तयार होतं. दुसरं मॉड्यूल काय होतं की प्रत्येक संघामध्ये देहगुहा आहे का नाही, दुहेरी आवरण आहे का, तिहेरी आवरण आहे, सिंगल आवरण आहे का, काय तसा प्रश्न येतोय ना. मग संघ सगळे 10 एका खाली एक लिहायचे आणि त्याचे 3 पॉइंट येतं, एकेरी आवरण, दुहेरी आवरण, देहगुहा आहे का नाही, सिलोमेट असिलोमेट वगैरे, ते तिथल्या तिथं सांगायचं आणि त्याची एक ट्रिक्स बनवून तुम्हाला तो चार्ट सांगायचा. दॅट्स इट. त्यानंतर सस्तन प्राण्याकडे जायचं. सस्तन प्राण्यामध्ये कंपल्सरी प्रश्न येतोय की जे प्राणी काहीतरी अदर करतायत, म्हणजे त्यांच्यामध्ये प्लॅटिपस झालं की सस्तन असणारा अंडज प्राणी आहे किंवा जरायुजी, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मी माझ्या लेवलला अभ्यास करून प्रेडिक्ट करून तुमच्यापर्यंत ते इतका मिनिमम डेटा पोहोचवणार आहे की त्याच्यामुळे तुमचा हा प्रश्न 100% सुटून जातोय की बॅच करायची का नाही. तुम्ही आज जरी बॅच लावली तरीही तुमची ती मॅक्स टू मॅक्स 20 दिवसात बॅच कंप्लीट पाहून होईल, जो की तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. आणि जास्त दिवस बघितलं, जास्त तास बघितलं तर 10 दिवसातही होईल. मग आपला कॉन्टेंट सगळा रेडी आहे. काही लेक्चर ऍड होणार येतं, त्याची काळजी करू नका, सुरुवात करा, 100% तुम्हाला फायदा होईल. नोट्स मध्ये मी सांगितलं की रिव्हिजन साठी चांगल्या बेस्ट नोट आहेत. तिसरी गोष्ट, पीवायक्यू मध्ये गट क ची मुख्य, गट ब ची पूर्व मुख्य, आणि हे मी अपलोड केलेले 10-12 व्हिडिओ. अजून मला काही व्हिडिओ त्याच्यामध्ये अपलोड करायचे गट क च्या पूर्वचे, तेही तुम्हाला मिळून जातील. त्याच्यामुळे कृपया थोडासा वेळ द्या. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर मिळणार येतं. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, तुम्हाला जर व्हिडिओची संख्या जर जास्त पाहिजे असेल तर मला सांगा. माझ्याकडे मागच्या 3 वर्षामध्ये शिकवलेले वेगवेगळे
3 ते 4 बॅचेस रेडी आहेत, पण मी एकही व्हिडिओ तिकडचा इथं टाकत नाही, कारण मला माहिती आहे की मला माझ्या क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. मग मला जर कंटेंट तुमच्यापर्यंत एवढा चांगला पोहोचवायचा आहे तर तुम्ही थोडंसं वेळ घ्या की कंटेंट चांगला येतोय ना, एकच व्हिडिओ पहा पण तो बेस्ट येऊ द्या, त्याच्यातून प्रश्न सुटू द्या, ना की मी तुम्हाला कंटेंट फेकण्याचं काम करेल. माझं उत्तरदायित्व तेवढंच आहे. बॅच कंप्लीट केली, 70+, 80+, 90+ व्हिडिओ तुमच्या टाकून दिले, तुम्ही पहा, समजो अगर नाही समजो, असं माझं काही काम करण्याचं उद्देश नाही. मला एवढं सांगायचंय की मी जर एखादा व्हिडिओ घेतलाय किंवा मी जर एखादी रील बनवली आहे तर ती तुमच्या फायद्याचीच असली पाहिजे. गट क ला तुम्ही तो अनुभव घेतलाय आणि माझ्याकडे गट क च्या मुलांचे जे फीडबॅक आले त्याच्यावरून मला असं वाटलं की आपण सिद्ध झालोय, कारण की मी शिकवणं चांगलं, ते तुम्हाला समजणं, समजल्यावरती ते परीक्षेला येणं आणि परीक्षेमध्ये ते तुम्हाला उत्तर बरोबर टिक करता येणं. अक्षरशः सकाळी आत्ता मुलाचा एक फोन आलाय की सर मला 16 मार्क आलेत अक्षरशः. म्हणजे तो म्हटला की माझा गट ब चा क चा मागच्या सगळ्या मेन्सला रिझल्ट फक्त सायन्स मुळे जात होता, 2-3 मार्कावरून मी 16 प्रश्न बरोबर आलेत, म्हणजे 32 मार्क झाले. जोक नाही. इतकी जर तो मजल मारू शकत असेल तर 100% एक गोष्ट लक्षात घ्या, सायन्स आणि टेकचं तुमचं दुखणं संपलेलं आहे. आणि आता शेवटी एक उदाहरण सांगतो आणि आपण हे लेक्चर लगेच थांबूया. सगळ्यात शेवटी एक लक्षात घ्या, एक माझा फ्रेंड आहे आणि ते लाईव्ह म्हणजे रिअल उदाहरण आहे. त्याचं काय झालं, UPSC ची प्रिलियम दिली आणि त्याचं सुरुवातीला GS ला त्याला 100+ मार्क येत आहेत, पण CSAT त्याचं क्वालिफाय नाही झाला, तो तिथं फेल झाला. सगळ्यांनी खूप कौतुक केलं, अरे वा GS ला एवढा स्कोर येतोय आणि CSAT ला थोडंसं झाला राव प्रॉब्लेम असं वगैरे म्हणून कौतुक केलं. सेकंड अटेम्प्टला सेम झालं, त्याला परतही तसंच म्हणले, अरे तू थोडं लक्ष द्यायचं ना CSAT कडे, हे असं का होतंय, GS एवढं मस्त जमतंय तुला, GS चा सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो, तू CSAT कर. आणि असं करत 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 त्याचा आता चौथा अटेम्प्ट झाला, तरीही त्याचं जर CSAT गणतंय आणि तो GS ला 100+ राहतोय तर लोक त्याला मूर्ख म्हणायला लागले, कारण त्यानं ते करणं गरजेचं होतं, त्याने ते CSAT वरती काम करणं गरजेचं होतं. त्याच्या या हुशारीला काहीही किंमत राहिली नाही. मग हे का सांगितलं, जर तुमचं मागच्या 4-5 अटेम्प्ट पासून जर सायन्स गणतंय, सायन्सला मार्क येत नाहीत, तर कधीतरी एकदा तुम्ही हे 20 दिवस देणं गरजेचं आहे, 10 दिवस देणं गरजेचं आहे. ही बॅच एकदा पाहून घ्या. येत नाहीच येत ना असेही तसेही, मग तुम्ही आता ही शेवटची एकदा पाहून घ्या. तशी आपण फीस काय 4-5 हजार ठेवलेली नाहीये, 1,000 रुपये फुल लेंथ सगळं PYQ सहित सगळं, म्हणजे त्यात सगळंच मिळेल तुम्हाला. आणि फक्त पूर्व टार्गेट करत असताल तर 499 कुठंच नाहीये मार्केटमध्ये, तुम्ही चेक करून पहा. आपण एवढी दिली फक्त आणि फक्त मुलांना आपल्या याचा फायदा व्हावा म्हणून, आणि आपले सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी येतं म्हणून आपण एवढी फीस कमी ठेवलेली आहे. तर जास्तीत जास्त मुलांनी ही बॅच घ्या, पहा. अडचण आली तर मला हा नंबर दिलेला आहे मी तुम्हाला, 96 23 17 18 18, याच्यावरती कॉल करा. 100% तुम्हाला चांगलं तुमचं मार्गदर्शन मिळेल. चला या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. एक गोष्ट परत एकदा सांगतो की जर बॅच कंटेंट व्ह्यू कशाही बद्दल जर तुम्हाला शंका असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, तिथं तुम्हाला उत्तर 100% मिळेल. आणि या बॅच मध्ये तुम्हाला PYQ सोबत लगेच ट्रिक्स वगैरे करून जे मिळतंय ते तुम्हाला 100% परीक्षेला जसंच्या तसं आठवेल. आणि तुम्हाला हेही माहिती आहे, ज्यांनी मेन्स दिल्या किंवा जे ज्यांनी मेन्स दिल्या त्यांचं दुखणं संपतंय ह्या बॅचने, आणि जे नवीन येतं त्यांना ते आजारच जडत नाहीये, म्हणजे सायन्सची भीती आता संपलेली आहे. गट क ला हे आपण करून दाखवलंय. चला आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. धन्यवाद.